राम राम शेतकरी भावांनो, मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी बंधूंनो, आता व्यापारी तत्वावर बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये कलिंगड पिकाची लागवड केलेली आहे। कलिंगड किंवा खरबूज टरबूज अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड आपल्या शेतामध्ये करतो। तर शेतकरी बंधूंनो, आपण आज कलिंगड पिकामध्ये साधारणतः 35 दिवसापासून 45 दिवसापर्यंत काय व्यवस्थापन करायला पाहिजेत, त्यामध्ये कुठलं खत वापरायला पाहिजेत, त्यामध्ये आपण कोणतं न्यूट्रिशन वापरायला पाहिजेत, सोबतच आपण त्यामध्ये योग्य पद्धतीची सेटिंग होण्यासाठी कुठल्या पद्धतीचा एक चांगला स्प्रे घ्यायला पाहिजेत, या तिन्ही गोष्टीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि या स्थितीमध्ये आपण कसं पाण्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे याची सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आता कलिंगड लागवड केल्यापासून आपण यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून साधारणतः कलिंगड लागवड केल्यापासून 25 दिवसापासून 35 दिवसाचं नियोजन यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। आणि तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आमच्या खाली नोटिफिकेशन बॉक्समध्ये तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा जाऊन पाहू शकता। आता पुढील नियोजन म्हणजे ज्यावेळेस आपल्या कलिंगड पिकासाठी साधारणतः 35 दिवसाचा कालावधी आपलं कलिंगड पीक होतं, तर त्यावेळेस आपल्या कलिंगड पिकाला कुठं बहार लागलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो। त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनो, बहाराच्या स्टेजमध्ये आपण एक विशेष करून जे की मादी फुलाची जास्तीत जास्त त्या ठिकाणी निर्मिती होण्यासाठी किंवा मादी फुलाची सेटिंग जास्तीत जास्त होण्यासाठी आपल्याला काही प्रामुख्यानं एक फवारणीच्या माध्यमातून किंवा आपल्याला मशागतीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात। शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एक तर सुरुवातीला एक वेल ज्या ठिकाणी सुरू होते त्या ठिकाणी एक मादी फूल असतं, त्याच्यानंतर वेलीपासून साधारणतः 7व्या ते 8व्या पानावर तुम्हाला त्या ठिकाणी मादी फुलाची त्या ठिकाणी तुम्हाला निदर्शनात येतं। ही पहिली आणि ही दुसरी सेटिंग, ह्या दोन्ही सेटिंग आपण शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं पकडणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सुरुवातीच्या सेटिंगच्या व्यवस्थेत आपण फवारणीचं जर नियोजन केलं तर साधारणतः आपण त्या ठिकाणी सेटिंगमध्ये सुरुवातीला एक गॅलेक्सी नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो। गॅलेक्सी साधारणतः 15 लिटर पंपासाठी ते 25 मिलीचा वापर आपण त्या ठिकानी करायचा आहे। ज्या गॅलेक्सीमध्ये बायोफुल्विक ॲसिड असल्यामुळं, फुल्विक ॲसिड हे एकमेव असं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो, व्हिटॅमिन B12, फुल्विक ॲसिड, ॲमिनो ॲसिड, सायटोकायनिन आणि ऑक्झिन असं संमिश्र कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे, ज्यामुळं आपल्या कलिंगड पिकामध्ये जास्तीत जास्त मादी फूल लागण्यासाठी त्याची आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल। सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये बुरशीनाशक एक चांगल्या पद्धतीचं घ्यायचं आहे, ज्यामध्ये स्कोअर आणि कवच या दोन प्रोडक्टचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपण भुरी आणि डावणी या दोन्हीच्या प्रीइमर्जन्ससाठी आपण प्रिकॉशनमध्ये आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे। सोबतच आता सेटिंग पिरियडमध्ये आपल्याला इमॅमॅक्टिन बेन्झोएट हे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्याला पिकावर येणारी आळी आणि सोबतच आपल्या पिकावर येणाऱ्या थ्रिप्सचा सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण होईल। सोबतच मोव्हेंटो एनर्जी नावाचं एक जे प्रोडक्ट आहे बायर कंपनीचं, जे की कुठल्याही पद्धतीनं मधुमक्षिकेला हानिकारक नाही, अशा पद्धतीचं मोव्हेंटो एनर्जी नावाचं जे प्रोडक्ट आहे ते 25 मिलीचा वापर आपण या फवारणीमध्ये साधारणतः टरबूज लागवडीपासून 35व्या दिवशी आपण या पद्धतीचा स्प्रे घ्यायचा आहे। या स्प्रेमुळे शेतकरी बंधूंनो एक चांगल्या पद्धतीचा आपल्याला मादी फुलांची बहार तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, नर फुल आणि मादी फुलाचं एक योग्य कॉम्बिनेशन त्या ठिकाणी दिसेल। त्याच्यानंतर आपली जी वेल आहे शेतकरी बंधूंनो, ती वेल जी आहे तर त्या वेलीला काय करायचं आपल्याला, त्या पद्धतीनं वेलीला एक पुढं फळ लागल्याच्या नंतर काय करायचं, पुढं फळ लागल्यावर तिला पुढून एक असं कट मारायचा, म्हणजे पिंचिंग केल्याच्यानंतर तुमचं जे ताकद आहे वेलीची पूर्णतः काय होईल, वेलीची ताकद ही या ठिकाणी अशी वाढीसाठी लागेल। आता या ठिकाणी बघू शकता शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी सेटिंग झाली, पण सेटिंग झालेलं हे फळ जे कसं आहे, हे फळ हे थोडंसं भोपळ्याच्या आकाराचं आहे। आता हे फळ भोपळ्याच्या आकाराचं आहे, तर याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन या दोन गोष्टीची कमतरता दाखवायली। तर शेतकरी बंधूंनो, साधारणतः 35व्या दिवसापासून तर 45 दिवसापर्यंत आपल्याला 13-40-13 या विद्राव्य खताचा साधारणतः त्या ठिकाणी 15 किलो वापर करायचा आहे। 15 किलो खत हे आपण 3 वेळेस विभागणी करून आपण आपल्या प्लॉटमध्ये देणार आहोत। 15 किलो खत देत असताना शेतकरी बंधूंनो, 35व्या दिवशी 5 किलो ड्रीप फर्टिगेशनमधून आपण 13-40-13 हे विद्राव्य खत आपण ड्रीपमधून देणार आहोत। त्यानंतर शेतकरी बंधूंनो, 2 दिवसाच्या फरकानं आपण त्या ठिकाणी चिलेटेड कॅल्शियम नायट्रेट 500 ग्राम आणि बोरॉन चिलेटेड 500 ग्राम ड्रीप फर्टिगेशनच्या माध्यमातून देणार आहोत। किंवा शेतकरी बंधूंनो, यालाच पर्याय, आता फळामुळे आपलं शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या पद्धतीचं नुकसान होत असतं। ज्यावेळेस व्यापारी माल खरेदी करण्यासाठी येतो तर त्यावेळेस अशा फळांना 100% रॅटॅनमध्ये टाकतो,
त्यामुळे या फळाची विक्री होत नाही आणि परिणामी शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च 100% वाया जाण्याची शक्यता असते। त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या प्लॉटमध्ये उद्भवू नये म्हणून योग्य वेळी योग्य पद्धतीनं जर आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन या खताचा जर वापर केला तर 100% तुमच्या प्लॉटमध्ये या पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही। शेतकरी बंधूंनो, आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन या खताचा वापर साधारणतः प्लॉट लागवड केल्यापासून 28व्या दिवशी बरोबर 500 ग्राम चिलेटेड कॅल्शियम नायट्रेट आणि 500 ग्राम चिलेटेड बोरॉन हे ड्रीप फर्टिगेशनमधून द्यायचं आहे। नंतर बरोबर 35 ते 38 दिवसाच्या नंतर पुन्हा 500 ग्राम कॅल्शियम नायट्रेट आणि 500 ग्राम बोरॉन ड्रीप फर्टिगेशनमधून द्यायचं आहे। अशा पद्धतीनं आपण ड्रीप फर्टिगेशनमधून योग्य पद्धतीने कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन याचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकऱ्यांना आपला असा प्रश्न असतो की बरेच वेळेस आपण कॅल्शियम नायट्रेट बोरॉन कधी वापरायला पाहिजेत किंवा कुठल्या स्टेजमध्ये द्यायला पाहिजेत, हा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न शेतकरी बांधवांना निर्माण होतात। पण या सगळ्या प्रश्नाची उकल करण्यासाठी प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वतीनं जे फ्रूट सेटिंगच्या अवस्थेमध्ये फ्लोरा नावाचं प्रोडक्ट देण्यात आलेलं आहे त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट भेटलेले आहेत शेतकरी बंधूंनो। त्यामध्ये त्यांनी योग्य पद्धतीचं कॉम्बिनेशन, शेतकऱ्यांचा जो संभ्रम असतो की कॅल्शियम नायट्रेट बोरॉन 13-40-13 किंवा जे काही अदर इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये मॅग्नीज आहे, झिंक आहे, कॉपर आहे, या न्यूट्रिशनचा वापर कधी आणि केव्हा आणि कुठं कसा करायचा, तर हे सगळी समस्या त्या ठिकाणी त्या माध्यमातून दूर झालेली आहे। तर फ्लोराचा सुद्धा तुम्ही याला अल्टरनेट पर्याय म्हणून एकरी साधारणतः 5 किलोचा वापर 2 वेळेस विभागणी करून तुम्ही करू शकता। तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं योग्य वेळी योग्य खताचं जर तुम्ही मॅनेजमेंट जर केलं तर त्या ठिकाणी 100% तुमच्या कलिंगड पिकामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीचं उत्पादन दिसेल। आणि कलिंगडामध्ये जी काही अशी विकृती येत आहे या पद्धतीचे वेडेवाकडे फळं 100% तुम्हाला नियंत्रणात आणणं शक्य होईल। कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन 13-40-13 या विद्राव्य खताचा तुम्ही वापर करा। तर शेतकरी बंधूंनो, साधारणतः 35 दिवसापासून 45 दिवसापर्यंत घातक कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे नाहीत। तर अशा पद्धतीनं आपण 35 ते 45 दिवसामध्ये योग्य पद्धतीचं मॅनेजमेंट करायचं आणि या कालावधीमध्ये पाण्याचं एकदम काटेकोर पद्धतीनं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकरी बांधवांनी नेहमी पाण्याचं आपल्या जमिनीच्या मकदुरानुसार योग्य पद्धतीनं ड्रीप फर्टिगेशन माध्यमातून जर व्यवस्थापन केलं तर 100% तुमच्या फळांना एक तर चांगली साईज पण भेटेल। साधारणतः 25 मिनिटापर्यंत तुम्ही 25 ते 30 मिनिटापर्यंत एक दिवस आड करून जर चांगली जमीन असेल तर त्यावेळेस पाणी द्यायचं आणि जमीन जर साधारण असेल तर तुम्ही साधारणतः 40 मिनिटं पाणी हे एक दिवस आड करून या फ्रूट सेटिंगच्या अवस्थेमध्ये देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, शेती उपयुक्त माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। जय जवान जय किसान, धन्यवाद।